नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा असा शिकवेन धडा. लेखिका सविता किरनाळे. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित. त्याच्या मैत्रिणीने फोन केला होता. जोरजोरात हसण्याचा खिदळण्याचा आवाज ऐकून ती बेडरूममधून बाहेर येऊन म्हणाली, थोडं हळू बोलता का प्लीज, पिल्लू झोपतंय. काय ग तुझी किटकिट, कधीतरीच तर कॉल येतात ना माझ्या फ्रेंडचे, तरी तुला बघवत नाही. तिच्यावर खेकसून तो बाहेर गेला. तिला आठवलं, हे असे कधीतरीच येणारे कॉल दर 2-3 दिवसाआड येतात. काहीच न बोलता तिने बेडरूमचा दरवाजा बंद केला. दुसऱ्या दिवशी तिच्या जवळच्या मित्राचा खूप महिन्याने कॉल आला. त्याच्या संसारात आलेल्या मोठ्या वादळाबद्दल तो सांगत होता. मुलाला भरवत फोन स्पीकरवर टाकून ती ऐकत होती. नवरा तिथेच मोबाईलवर काही करत बसला होता. हिला लक्षपूर्वक ऐकताना पाहून 5-6 मिनिटातच ओरडला, बंद कर तो फोन, असली थेरं इथे नाही करायची. काय करायचं आहे तुला त्याचा प्रॉब्लेम ऐकून. बसली चवीचवीने ऐकत. तुला एक अक्कल नाही, लोकांच्या घरचे गाऱ्हाणं ऐकत बसते. पण तू सांगणारा किती मूर्ख. आपल्या बायकोला सांभाळता येत नाही आणि बसला दुसऱ्याच्या बायकोला पकवत. आता मात्र तिला राग आला, पण काही बोललं तर वादाला निमंत्रण मिळेल हे ओळखून ती गप्प बसली. तिला वाटलं, हाच का तो नवरा जो लग्नाआधी म्हणायचा, मी खूप ओपन माइंडेड आहे, लग्नानंतरही तुझं आयुष्य असेच राहील. तू तुझ्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवू शकतेस, त्यांच्याशी फोनवर बोलू शकतेस, कारण मला जसे फ्रेंड्स आहेत तसे तुलाही असतील हे मी समजू शकतो. कधीकधी ज्या गोष्टी आपण आपल्या जोडीदाराशी किंवा पालकांशी बोलू शकत नाही त्या शेअर करण्याचे हक्काचे स्थान म्हणजे मैत्री. आजकाल समाज माध्यमाच्या आभासी दुनियेतील आभासी मैत्रीपलीकडे जाऊन खरी मैत्री निभावणारे मित्रमैत्रिणी मिळणे ही एक भाग्याची गोष्ट आहे. तिचा हा मित्रही तसाच होता. तिच्या प्रत्येक आनंदात मनापासून आनंदी होणारा, प्रत्येक अडचणीत मदतीचा हात पुढे करणारा. एकदम निर्मळ मैत्री होती त्यांची. आज तो दुःखात होता आणि ती कोणतीही मदत करू शकत नव्हती किंवा साधा शाब्दिक धीर पण देऊ शकत नव्हती. काहीही म्हणा, पण आज आपला नवरा खूपच असंवेदनशीलपणे वागला. तिच्या मनात आले. एक दिवस नवरा मोबाईल घरीच विसरून ऑफिसला गेला. दुपारी त्याच्या मोबाईलच्या मेसेजचा टोन वाजला. कुतूहलाने तिने पाहिले तर एका अननोन नंबरवरून मेसेज होते. हाय, कसा आहे सोनू, जेवलास का, तुझ्या बोरिंग बायकोने काय दिले आहे डब्याला आज, वगैरे वगैरे. हे असले मेसेज वाचून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे मी इकडे याचे घर मुलगा सांभाळते आणि हा तिकडे कुणा मुलीसोबत. अच्छा, म्हणूनच त्या दिवशी सोहमचा फोन आला होता तेव्हा हा इतका चिडला होता. त्याला असे वाटले असेल हिचे पण कुठे काही लफडे तर नसावे. टचकन डोळ्यात पाणीच आले तिच्या. त्याच वेळेस खूप रागही आला. तिने मनाशी निश्चय केला की याला चांगलाच धडा शिकवायचा. मी बोरिंग बायको काय, आता बघ तुझी ही बोरिंग बायको कशी सरळ करते तुला. रात्री नवरा घरी आला. थोडं बिचकतच त्याने मोबाईलबद्दल विचारले. हिने शांतपणे मोबाईल त्याला देऊन टाकला. हिच्या चेहऱ्यावर काही भाव नव्हते. ते पाहून याला हुश्श झालं. दुसऱ्या दिवशी रात्री तिला कुणाचा तरी फोन आला. फोन घेऊन ती बाल्कनीमध्ये बोलत उभी राहिली. आता आठवड्यातून एकदा तरी तिला असे कॉल येऊ लागले. एकदा सहज त्याने दुपारी तिला कॉल केला तर फोन व्यस्त लागला. त्याच्या मनात ती शंकेची पाल चुकचुकली. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस
परत फोन करून पाहिला तर पुन्हा बिझी. घरी आल्यावर सहज बोलला, तुझा फोन दे ग, जरा एक कॉल करायचा आहे. माझ्या नंबरवरून क्लायंट उचलत नाही आहे फोन. तिने मोबाईल दिला. त्याने सहज केल्यासारखे कॉल लॉग चेक केला. तिथे काहीच दिसलं नाही दुपारच्या कॉलबद्दल. बायको झोपल्यावर गुपचूप तिचा व्हॉट्सअप आणि SMS चेक करून पाहिलं तर एका अननोन नंबरवरून अनेक प्रेमळ मेसेजेस, शायरी, कविता वगैरे. बऱ्याच दिवसांनी नवरे महाशयांनी फेसबुक उघडलं. त्यात बायकोने शेअर केलेले पोस्ट आणि स्टेटस पाहून अलिबाबाची गुहा पाहिल्याचा फील आला त्याला. बाप रे, हे काय, किती आहे शेरोशायरी, किती हे सुंदर आनंदी दिसणारे फोटो. प्रेमात पडली की काय बायको माझी. आज घरी आल्यावर खूप दिवसांनी त्याने बायकोला निरखून पाहिले. हल्ली ही थोडी जास्तच खुश दिसते का, थोडी बारीकही वाटते. त्याला आपल्याकडे पाहून विचारात पडलेला पाहून ती हसली. तीर निशाण्यावर लागत होते. आता फक्त अजून थोडंसं, मनाशी बोलली ती. आता त्याचे दर 2-3 दिवसांनी येणारे कॉल बंद झाले होते. अजून काही दिवस गेल्यावर तिने लाडाने नवऱ्याला विचारले, अहो, आमच्या बॅचचे रियुनियन करायचे ठरले अलिबागला, मी जाऊ का. काय, तू अलिबागला जाणार मित्रांबरोबर. काही नको जायला. असं हो काय बोलता, मैत्रिणी पण आहेत सोबत. आणि तुम्ही नाही का गेला होतात 2 महिन्यापूर्वी. मी तर मेथीचे ठेपले पण बनवून दिले होते तुम्हाला. अगं पण मित्रमैत्रिणी म्हणजे. अच्छा, म्हणजे तुमचा विश्वास नाही माझ्यावर. माझा पण अजूनही नाही तुम्ही खरेच रियुनियनला गेला होतात याच्यावर. म्हणजे पहा ना, तुमच्या FB ग्रुपच्या एकाही रियुनियन फोटोमध्ये तुम्ही नाही. अगं मीच फोटो काढत होतो ना, म्हणून नाही मी. नको, थांबा, आता विषय निघालाच आहे तर मी रंजन भाऊजींना फोन करून विचारते. अगं माझी आई, जा तू रियुनियनला, पण कुणाला काही विचारू नकोस. उगाच नाही त्या अफवा पसरतील. परवानगी तर दिली त्याने, पण मी तिचे फेसबुक प्रोफाईल पाहिले तसे ती पण पाहत असेल असा विचार करून डोक्याला मुंग्या आल्या त्याच्या. बरे झाले तिने कोणाला फोन नाही केला, नाहीतर माझा संसार मोडल्यातच जमा होता आज. बायको मुलाला आपल्या आईकडे सोडून अलिबागला गेली. हा तर 10 मिनिटांनी फेसबुक आणि व्हॉट्सअप पाहत बसला तिच्या फोटो स्टेटस पाहण्यासाठी. पण कुठे काय, एकही फोटो नाही. उलट तिचा एक स्टेटस आदळला, फीलिंग लव्ड म्हणून. आता मात्र त्याचे धाबे दणाणले. जेव्हा स्वतःवर अशी वेळ आली तेव्हा तोंडावर चपराक बसल्यासारखे वाटले त्याला. आता त्याची बायको जे करत होती ते तो करत आला होता काही महिन्यांपासून. रियुनियनचे कारण सांगून दुसऱ्या मुलीसोबत फिरायला जाणे, तासनतास तिच्यासोबत फोनवर गप्पा मारणे, मेसेजेस करणे वगैरे. तिरीमिरीतच त्याने त्या मुलीला मेसेज केला, आपण जे करतोय ते चुकीचे आहे. मी माझ्या बायकोला अजून फसवू शकत नाही. आपण हे आता थांबवू. तिचा रिप्लायही न पाहता फोन स्विच ऑफ करून टाकला. रात्री बायको घरी आली. आल्या आल्या काळजीने तिने त्याला विचारले, काय हो, फोन का बंद आहे तुमचा. तब्येत तर बरी आहे ना तुमची. मन भरून आले त्याचे. तिला जवळ घेऊन तो म्हणाला, मी बरा आहे ग, तू कशी आहेस ते सांग. बोलता बोलता फोन चालू केला त्याने, तर जणू तो चालू होण्याची वाटच पाहत असल्यासारखा वाजायला लागला. आज बाहेर न जाता त्याने कॉल रिसीव्ह केला. समोरून ती मुलगी बोलत होती, रागाने तणतणत होती नुसती. तो फक्त आता नाही,
बस झाले, थांबू आता, इतकंच बोलत होता. बायकोने काही न बोलता नवऱ्याच्या हातून मोबाईल घेतला आणि हॅलो बोलली. तिचा आवाज ऐकून पलीकडून जे उत्तर आले ते ऐकून ही शांतपणे म्हणाली, हो, मला माहीत आहे. पण आता हे जे बोलले ते तू ऐकलंच असेल. तू पोलीस कमिशनर राजन खरे हे नाव ऐकून आहेस का? ते माझे सख्खे मामा आहेत. म्हणून सांगते, तू आता हा नाद सोडून दे. फोन बंद केल्यावर त्यांनी विचारले, कोण ग हे मामा? मी कधी ऐकलं नाही. तर ही हसून बोलली, हो, आत्ताच जन्मले. तिचे हात धरून तो पुन्हा पुन्हा तिची माफी मागू लागला. मी चुकलो, पण तू मला सोडून जाऊ नकोस असे म्हणू लागा. ती बोलली, यावेळेस माफ करते, पण दुसरी संधी देणार नाही. तो म्हणाला, मीही तुला माफ करतो. यावर हसून ती म्हणाली, मी काही केलेच नाही तर कसली माफी? मी तुझा फोन चेक केला. ते कॉल, मेसेजेस हे काय होते? कोणाचे होते ते? तू कोणासोबत रोज दुपारी बोलत असतेस? आज जाऊन दुसरा मोबाईल घेऊन येऊन ती म्हणाली, हे सगळे मीच करायची या नवीन नंबरवरून, तुम्हाला धडा शिकवण्यासाठी. मग तिने सर्व खुलासा केला. तुम्ही एकदा मोबाईल घरी विसरून गेला होतात, तेव्हा कोणाचे तरी मेसेजेस आले होते. मी फक्त कुतूहल म्हणून पाहिलं तर ती मुलगी आणि तुमचे नाते लक्षात आले. आधी तर मला खूप रडू आले, पण नंतर मी ठरवले की मी एखाद्या अबलेसारखी रडत बसणार नाही, तर तुम्हाला चांगलाच धडा शिकवेन. आता तुम्हाला डायरेक्ट विचारून तर फायदा नव्हता, म्हणून मी तुमचीच चाल चालले. दुसरे अनलिमिटेड फ्री कॉलिंग असलेले सिम कार्ड खरेदी करून जुन्या मोबाईलमध्ये घातले. त्या नंबरवरून स्वतःला मेसेजेस करायची. दुपारी टी व्ही बघत असताना कॉल लावून ठेवून द्यायची, 1-2 मालिका संपेपर्यंत. इकडे माझी मालिका पाहून पण व्हायचे आणि फोन पण एंगेज. नंतर तो फोन स्विच ऑफ. मग पिकनिकचे कुठलेच फोटो कसे नाही दिसले FB वर? कारण मी सेटिंग बदलली होती. अरे वा, तू तर चोरावर मोर झालीस. हो, कारण मला माझा संसार वाचवायचा होता. तेही आदळआपट करून किंवा मुळूमुळू रडून नाही, तर समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे ठकास महाठक होऊन. समाप्त. वाचक हो, तुम्हाला जर कथा आवडली तर आमचे शब्दचाफा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.